आता आपल्या सोबत एक अशी व्यक्ती उपस्थित आहे जिचा वारीच्या अनुभवाने त्यांचं आयुष्य बदलून टाकलं. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल वारीच्या अनुभवाबद्दल? माझा अनुभव असा आलेला आहे, आमचा मुलगा आता भरती झाला. मी दारुडा होतो. दारू पित असते वेळी माझा प्रपंच पूर्ण बरबाद झाला. त्यानंतर मी जसं वारीनंतर आलो, वारी चालू झाली. आज मी 10 वर्ष वारी चालवतोय. वारी चालू झाल्यानंतर माझा प्रपंच सुखी झाला आणि इथून मला मार्ग चांगले मिळाला. हा सगळा स्वर्गी नाही मिळणार, तिथंच मिळाला. एवढंच मला असं म्हणायचं. आता दारू पूर्णपणे सुटली? पूर्णपणे दारू 10 वर्ष झाली मी दारू सोडणार. 10 वर्ष दारू झाली. माझी पोरं बायका सगळं प्रपंच सुखी आहे. परत मी रान घेतलं. माझ्या गाड्या 2-3 आहेत आणि या वारीमुळे मी आज सुखसोहळा बघितल्यामुळं मला वारी आली की मला चिंतत नाही की मला पहिला गाव वारीत जाईन. वारी करून कधी गावाकडे जाईन हे मला असं वाटतंय. पंढरपूरला जायचं, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, इथं माऊलींचं दर्शन घ्यायचं. यात मला आनंद आहे. मागची आठवण येत नाही. घरी काय करतात काही नाही. घरी कोण आला तर हाय मी व्यवस्थित म्हणून एवढं सांगतो. तर तुम्ही आताच ऐकलं की एक वारी लोकांचं आयुष्य बदलू शकते. आपल्या समोरचं हे उदाहरण आहे. त्यामुळे वारीचा जो अद्भुत गरिमा आहे तो प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अनुभवला पाहिजे. तर कॅमेरामॅन संस्कार सोबत मी प्रियांका लाठी, सुदर्शन न्यूज, आळंदी.